नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। राज्यसभा निवडणुकांसाठी विविध नेत्यांची नावे चर्चा सुरू असतानाच एकनाथ शिंदेंनी ज्योती वाघमारे यांना उमेदवारी दिली आहे। प्रस्थापित नेत्यांपेक्षा सर्वसामान्य नेत्याला उमेदवारी देणारा नेता म्हणून एकनाथ शिंदेंचे कौतुक देखील झाले। दरम्यान आता विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या वाट्याला 2 जागा येणार आहेत। त्यासाठी शिंदे कोणाला उमेदवारी देणार याची चर्चा सुरू झाली आहे। राज्यसभा हुकलेल्या आणि लोकसभा विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या नेत्यांकडून विविध परिषदेसाठी फिल्डिंग लावली जात आहे। पक्षवाढीसाठी शिंदे साहेब मला संधी देतील असे दावे देखील केले जात आहेत। दरम्यान 5 नेत्यांची नावे उमेदवारीसाठी आघाडीवर आहेत। राज्यसभेसाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणाऱ्या शायना एनसी आणि शीतल म्हात्रे यांचे नाव विधान परिषदेसाठी आघाडीवर आहे। तसेच माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजित अडसूळ यांना देखील संधी मिळू शकते अशी चर्चा आहे। तर कोल्हापूरमधून संजय मंडलिक यांच्या नावाची चर्चा आहे। तर उत्तर महाराष्ट्रातून भाऊसाहेब चौधरी यांचे नाव आघाडीवर आहे। विधान परिषदेमध्ये पुन्हा संधी मिळावी आणि उपसभापती पद कायम राहावे म्हणून नीलम गोऱ्हे इच्छुक आहेत। पक्षाला 2 जागा विधान परिषदेमध्ये मिळत असताना नीलम गोऱ्हे यांना शिंदे पुन्हा संधी देणार की नवीन चेहऱ्याला उमेदवारी मिळवणार याची देखील उत्सुकता शिवसैनिकांमध्ये आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा।